नमस्कार, मी भारती। आज आपण शिलाई मशीनची बेसिक माहिती पाहणार आहोत। तर बघा, शिलाई काम करत आहोत आपण, तर संपूर्ण शिलाई मशीनची सेटिंग, धागा कसा लावला जातो, सगळं सुई कशी चेंज केली जातो, तर आपण सगळं आपल्याला सेटलमेंट करता आल्या पाहिजे। तर बघा, जिथं जिथं आपल्याला मशीनचे छेद दिसत आहेत त्या ठिकाणी आपल्याला ऑइलिंग करून घ्यायची असते सगळ्यात अगोदर। तर बघा, आपल्याकडे कोणतंही तेल न वापरता दुकानामध्ये मशीनचं तेल म्हणलं तर आपल्याला अवेलेबल मिळतो। तर बघा, हे जिथं जिथं आपल्याला जे होल दिसत आहेत बघू शकता, इथं इथं आपल्याला ऑइलिंग करून घ्यायची असते। 2 ते 3 4 थेंब आपण असं हप्त्यातून 2 वेळा आपल्याला ऑइलिंग करून घ्यायची असते। आता इथून पण आपल्याला जिथून आपली मशीन चालते आणि आपण शिलाई करतो तिथं पण आपल्याला ऑइलिंग करायची असते। बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला ऑइलिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली मशीन जाम न चालल्या पाहिजे आणि एकदम फ्री अशी चालली पाहिजे। तर आपल्याला हप्त्यातून 2 वेळा आपल्या मशीनला ऑइलिंग करून घ्यायची आहे। कोणताही तेल न वापरता आपण मशीनचं तेल म्हणलं तर दुकानात अवेलेबल मिळतो। मशीनचं तेल ऑइलिंग असं जर म्हणलं तर दुकानात अवेलेबल असते, जेणेकरून आपली मशीन फ्री चालली पाहिजे। तर बघा, अशी उलटी करून घ्यायची आहे मशीन आणि जिथं जिथं आपल्या मशीनचे जॉईंट आहेत त्या ठिकाणी आपल्याला ऑइलिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता, अशी आपल्याला करून घ्यायची आणि जिथं जिथं आपले जोड जे दिसत आहे बघा, ह्या ठिकाणी आपल्याला जिथं जिथं जॉईंट दिसत आहे लोखंड भांड्याला ऑइलिंग करून अशी आपल्याला फ्री एकदम मशीन आली पाहिजे, अशी आपल्याला इथं ऑइलिंग करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने बघा, इथं पण असं पूर्ण मशीनला आपल्याला हप्त्यातून 2दा आपण मशीन ऑइलिंग जर केली तर आपली मशीन एकदम स्मूथ आणि फ्री एकदम चालते आणि कुठं पण आपल्याला त्रास देत नाही। आणि जेव्हा ऊन असते तेव्हा आपण मशीनला उन्हामध्ये थोडी ऊन दाखवून घ्यायची, त्याच्यानं आपली मशीन एकदम फ्री अशी चालते। तर बघा, आता आपली ऑइलिंग बघा, इथं पण आपलं जॉईंट आहे, तर इथं पण आपल्याला अशी ऑइलिंग करून घ्यायची आहे। जिथं जिथं मशीनचे जॉईंट जे फिरतात त्या ठिकाणी आपल्याला ऑइलिंग द्यायची आहे। धागेधुगे एकदा आपल्याला मशीन साफ करून घ्यायची असते। आता बघा, मशीनची सुई चेंज करणार आहोत आपण। तर मशीनची सुई आपली कधी तुटून जाते, तर आपल्याला मशीनची सुई कशी चेंज करायची ते बघा। तर बघा, हा नट जो असतो आपल्याला हा घुमवून घ्यायचा असतो। बघा, असा घुमवून घ्यायचा आहे। तर बघा, असा घुमवला, आपल्याकडे जे पेचकस असतो त्याने हलका आपल्याला बघा असं धरायचं आहे आणि टाईट असं घुमवून घ्यायचं आहे। तर बघा, अशी सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा, सुई काढली, त्याच्यानंतर आपल्याला आता ही सुई जर आपली तुटली आहे तर बघा, तर आपल्याला चेंज करून घ्यायची आहे। जर नोक वाकली आहे तर आपल्याला चेंज करून घ्यायची असते, कारण धागा चांगला व्यवस्थित शिलाई आली पाहिजे। तर बघा, आता आपल्याला सुई लावून घ्यायची आहे। तर बघा, हा चापट भाग आहे, तो चापट भाग आपल्याला बघा ह्या साईडनं, जसं की मशीनच्या त्या साईडनं पावडीच्या चापट ठिकाणी असं बसला पाहिजे आणि गोल भाग आपल्या या ठिकाणाकडे आल्या पाहिजे। बघा, असं लावून घ्यायची। छेद जो असतो आपला ह्या साईडनं असं लावून घ्यायचं असते। तर बघू शकता, इथं आपण लावून घेतलेलं आहे असं, आणि असं पेचकसनं आपल्याला असं टाईट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, मोठा आपल्याला पेचकस घ्यायचा आहे आणि त्याच्यानं आपल्याला टाईट करून घ्यायचे आणि एकदा सुई हालत आहे का बा म्हणून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। जसे की आपली सुई हालत आहे तर आपली सुई बसली नाही बरोबर, हे लक्षात घ्यायचं आहे। जशी सुई आपली फिट झाली तर कुठंही हालणार नाही। बघा, तर आता कुठंही अशी हालत नाही, अशी टाईट जर बसली तर आपली सुई
खाली पडू पण नाही शकत. जर सुई आपली टाईट बसली तर व्यवस्थित बसली आहे असं समजून जायचं. तर बघा आता आपण असं एकदा चेक करून बघू. तर बघा बरोबर अशी आपली सुई प्रॉपर अशी बसलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आपण सुई लावून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला धागा कसा लावायचा तर आपण पाहू. आता आपल्याला सगळ्यात अगोदर थोडा धागा आपल्याला बॉबिनमध्ये असा गुंडून घ्यायचा आहे आणि गुंडल्याच्या नंतर आपल्याला आपल्याकडे पेचकस काही पण असेल सुई मोठी त्याच्यानं असं थोडा असा हलका असा गुंडून घ्यायचा आहे. बघा जशी जशी आपण मशीन फिरवतो तसं तसा आपला धागा बॉबिनमध्ये गुंडून जातो. त्याच्यानंतर आपल्याला बॉबिनमध्ये असा धागा फसवून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशी बॉबिन घेतली, त्याच्यानंतर हा धागा टाकला आणि इथं असा फसवून घ्यायचा आहे. बरोबर असा बॉबिनचा इथं असला पाहिजे धागा. आता त्याच्यानंतर बघा आता धागा टाकून घेतला. आता बॉबिनमध्ये आपल्याला बॉबिन शटल करून घ्यायची आहे. शटलमध्ये बॉबिन लावून घ्यायची आहे. तर बघा अशी बॉबिन आपल्याला लावून घ्यायची आणि बघू शकता इथं आपल्याला अशी बॉबिन लावून घ्यायची आहे. तर बघा अशी गोल गोल घुमत आहे आणि खटकन वाजली. बघा खटकन वाजली, अशी खटकन वाजली तर समजून जायचं आपली बॉबिन लागली आहे. तर बघा आता आपली बॉबिन लागली आणि हा भाग आपल्याला लावून घ्यायचा आहे. आता आपण धागा लावून घेऊ. इथं धागा लावला, त्याच्यानंतर इथून असा इकडे लावून घ्यायचा आहे आणि आता इकडे बघा आता आपला धागा इथून आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथून असं हे पण इथं आपलं जिथून धागा लावतो आपण तो पण हा बरोबर भाग असा फिट असलं पाहिजे. ढिला असला नाही पाहिजे, खूप ढिलं पण नाही आणि खूप टाईट पण नाही. एकदम स्मूथ असं आला पाहिजे धागा. असा आपला धागा लावून घ्यायचा आहे. इथून काढला, त्याच्यानंतर आपल्याला इथं फसवून घ्यायचं आहे. बघू शकता इथून काढला आणि त्याच्यानंतर आपल्याला सुईमध्ये धागा टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता असा आता आपल्याला सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मशीन फिरवून घ्यायची आहे. आता बघा आपण धागा हातात घ्यायचा आहे. धागा हातात घेतला, त्याच्यानंतर सुई अंदर टाकली आणि अंदरचा धागा बघा बाहेर निघलेला आहे. तो आपल्या हाताने दोनही धागे घ्यायचे आणि मागच्या साईडनं करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मागच्या साईडनं आपले धागे आलेले आहेत. आता बघा सुईचा आपण धागा कमी जास्त शिलाई करतो. तर बघा ह्या जो सेटलमेंट करायचा असते तर खाली केलं तर कमी शिलाई, अडीचवर केलं तर बरोबर आपण ब्लाऊज शिवतो ते शिलाई येते. त्याच्यानंतर आपल्याला मोठी शिलाई करायची असली तर बघा असं ढिलं होते, असं केलं तर टाईट होते आणि या साईडनं घुमवलं तर ढिलं होते. मोठी शिलाई जर करायची असली आपल्याला तर वरच्या साईडनं घुमवायची 5 नंबरच्या. आता आपण शिलाई करून बघू. तर बघा 2.5 नंबरची जशी आपली शिलाई आहे, 2-2.5 नंबरची जसं आपण ब्लाऊज शिवतो ते शिलाई. तर बघू शकता अशी बारीक एकदम शिलाई येते. खूप छान अशी बारीक शिलाई येते आणि मशीन ऑइलिंग केल्याच्या नंतर खूप फ्री अशी चालते. एकदा आपल्याला शटल खोलून धागे धुगे आपल्याला सगळं व्यवस्थित साफ करून घ्यायचं असते हप्त्यातून 1 दिवस. तर बघा आता मोठी शिलाई आपण चालवून बघायची. तर बघू शकता अशी मोठी शिलाई आपली 4 नंबरची 5 नंबरची आपल्याला शिलाई करायची असली तर अशी मोठी शिलाई पण येते आपले. तर बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अशा पद्धतीने आपल्या मशीनची रिपेअरिंग करून घ्यायची असते. धन्यवाद.